नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल डेटामध्ये काय चाललंय मार्केटमध्ये. तर बऱ्याचशा काही न्यूज आलेल्या आहेत आणि फार पॉझिटिव्ह न्यूज आहेत. पण हे खरंच डेटावरती तेवढं पॉझिटिव्ह दिसतंय का? ठीक आहे, तर ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. फार इंटरेस्टिंग डेटा आणि त्याचे काही फॅक्ट्स तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत असतो. सो मित्रांनो, मार्केट ओपन झालं, गॅप अप. ओके. गॅप अप ओपन होणं अपेक्षित होतं, कारण जे सेलिंगचे वाले सेंटिमेंट आहे किंवा सेलिंग वाले प्लेयर्स आहेत, बाय डिफॉल्ट त्यांना शांतता घेणं गरजेचं असतं आणि ती शांतता त्यांनी घेतली. पण जो डेटा होता मार्केटमध्ये, हे सगळे निगेटिव्ह निगेटिव्ह पोझिशन्स होत्या, त्या अनवाइंड होण्यासाठी किंवा ॲटलिस्ट नवीन काय पोझिशन ॲड होतात त्याच्यासाठी मार्केट बराचसा वेळ अशाच पद्धतीने एकदम टाईट रेंजमध्ये राहिलं. ओके. एवढ्या व्हॉलेटिलिटी नंतर एवढ्या वरच्या लेवलला सुद्धा एवढं मार्केट डिसिप्लिननी राहणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. ओके. सो दिवसभराच्या ह्या जर्नीमध्ये काय झालंय ॲट द एंड हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर खरंच मोठ्या प्लेयर्सनी घाबरून त्यांच्या पोझिशन सगळ्या आणि सगळ्या कापल्यात का? की फ्रेश ॲडिशन केल्यात शॉर्ट साईडला? ते समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. तर उद्या आहे एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या निमित्ताने हा डेटा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर उद्या काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने आपल्याला दिसतंय डेटावरचं हे गणित, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. सो ही प्युअर आणि प्युअर एक मूव्ह होती जी डी-आयच्या बाईंगमधून आलेली होती. ओके. आणि डी-आयजनी बाईंग जी केलेली आहे, ती बाईंग केलेली आहे कशासाठी? ती बाईंग केलेली आहे एका न्यूजच्या बेसवरती आणि न्यूज होती, की जे युद्ध आहे यूएस आणि इराणचं, ते युद्ध आता त्याला लागू शकतो विराम आणि त्याची फायनल साईन जे आहे ते होईल 19 जूनला. ओके. सो 19 जून जी आहे ती इम्पॉर्टंट डेट आहे स्टॉक मार्केटच्या हिशोबाने. पण इन बिटवीन जे झालेलं आहे, ते खरंच एवढं काही पॉझिटिव्ह झालंय का? की एवढे 600-700 पॉईंट मार्केट जे वरती गेलंय, ते खरंच टिकणारं आहे का? आणि डेटावरती ते आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय का? तर त्याचा ॲन्सर तुम्हाला आता पुढच्या पार्टमध्ये मिळेल. तुम्हीच ॲन्सर सांगायचे, तुम्हीच ॲनालिसिस करायचे आणि डेटा जो आहे तो डिकोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर बरेच दिवस तुम्ही चॅनलवर असाल, तर तुम्हाला 100% माहीत होईल की नक्की डेटावरती काय चाललंय. ओके. सो उद्या एक्सपायरी आहे. 10,00,000च्या पोझिशन ज्या आहेत त्या कॅरी आहेत. ओके. कदाचित काही पोझिशन पुढच्या एक्सपायरीच्या घेतल्या गेलेल्या असतील. इट्स ओके. पण हे लोकं आहेत लाँग आणि जे मोठे प्लेयर आहेत ते अजून आहेत शॉर्ट. ओके. तर आज दिवसभरात जे झाले ते अशा पद्धतीने झाले. एफ-आय प्रो जे आहेत ते प्रो झालेले आहेत थोडेसे नॉमिनल न्यूट्रल टू निगेटिव्ह. ओके. सो आपण याला न्यूट्रलच म्हणू, कारण हे जे गेम करणार आहेत ते इंट्राडे गेम करणार आहेत. तर आजचं दिवसभराचं जो मूव्ह आहे वरच्या लेवलपासून एक 100 पॉईंटची जी खालच्या साईडला मूव्ह आली, ती मूव्ह पण आपल्याला डेटावरती दिसत होती. ग्रुपवर नसाल तर ते त्यावरती तुम्हाला अपडेट केलं जाईल. ग्रुपवरती हे अपडेट मी ऑलरेडी केलं होतं. ठीक आहे. सो इंट्राडेच्या मुवमेंट होत्या त्या. तो इंट्राडेचा पार्ट आहे. पण आपल्याला ओव्हरऑल ज्यावेळी डेटा आपण त्या ठिकाणी बघतो, तर तो कसा दिसतोय? तर तो अजून निगेटिव्हच दिसतोय. ओके. सो उद्या एक्सपायरी आहे. एक्सपायरीला कशा पद्धतीने अनवाइंडिंग होते आणि काय एक्झॅक्ट पोझिशन कट होतात, त्यावरून आपल्याला समजेल पुढची दिशा. ओके. सो आत्ता तरी हा 16 तारखेसाठीचा डेटा आहे. ओके. कन्सिडर करा, इथे 15च राहिलंय. 16 तारखेसाठीचा आपण डेटा ट्रॅक करतोय. ओके. सो मित्रांनो, अशा पद्धतीचा हा डेटा आलेला आहे. तर ह्याच्या बेसवर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं लाँग टर्मचं पॉझिटिव्ह डायरेक्शन अजून तरी घ्यायचं नाही. ओके. अजून तरी कुठल्या अँगलनी पॉझिटिव्हिटी आलेली नाहीये. ओके. उद्या पण एक साइडवेज अपेक्षित आहे आणि ह्या ज्या पोझिशन आहेत त्या हळू-हळू मोठे प्लेयर जे आहेत ते पूर्णपणे अनवाइंड करतील अशी अपेक्षा आहे. ओके. तर आता हे होईल अनवाइंडिंग 1 वाजेपर्यंत. ओके. आणि 1 नंतर आयदर साइडला एक मूव्ह येऊ शकतो. तर आयदर साइड म्हणजे मोस्ट प्रोबॅबल पॉझिटिव्ह साइड असू शकते. कारण रिटेलरच्या ज्या डायरेक्शन असतात त्या मोस्ट प्रोबेबल पॉझिटिव्ह साईडला असतात. ओके. सो दुपारपर्यंत साईडवेज आणि दुपारनंतरून पॉझिटिव्ह साईडची डायरेक्शन आपल्याला मिळू शकते. सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा आणि हा डेटा तुम्हाला फायद्यात येतोय, नाही येतोय त्याचं कमेंट करून सांगायला विसरू नका. ओके. थँक यू. थांबूया.